श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही जर स्वामी समर्थावरती तुमची जर श्रद्धा असेल तरच हा व्हिडिओ पुढे पहा, अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ इथूनच स्किप करून बाहेर जाऊ शकता. तुमची जर देवावरती भगवंतावरती श्रद्धा असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही श्रद्धेनं शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला स्वामी आई स्वामी समर्थ नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण करणार आहेत. तुम्हाला जे हवं ते नक्कीच आज मिळणार आहे. त्यामुळेच हा स्वामींचा संदेश तुमच्या समोर आलेला आहे. भक्तांनो, स्वामी भक्तांनो, आज तुमची इच्छा नक्कीच स्वामी कृपेनं पूर्ण होईल. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले तरी स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. श्री स्वामी समर्थ हे दत्तांचे अवतार आहेत. दत्तांचे रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी आपल्याला मिळतेच हे स्वामी समर्थ मानतात. स्वामी समर्थांचे भक्तसुद्धा स्वामींवरती नेहमी विश्वास ठेवतात आणि आपले कर्म करत राहतात. स्वामी अनुभव हे अनेक जणांना आलेले आहेत. प्रत्येकाची इच्छा स्वामींनी नक्कीच पूर्ण केलेली आहे. त्यामुळं तुमचीसुद्धा इच्छा आज नक्कीच पूर्ण होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आज तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचे हे बोल, स्वामींचे हे विचार आज तुम्ही घेऊन जा. तुमच्या मनाला निश्चितच चांगली ऊर्जा देणार आहेत. तुम्ही जर स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असाल, स्वामी समर्थांची श्रद्धा तुम्ही जर ठेवत असाल तर गॉड इज ग्रेट ही कमेंट टाका. आणि स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे सुद्धा लिहायला विसरू नका. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते. जाणीव ठेव शुद्ध मनाशी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्याशी, तू पुढे काय ठेवितो. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझे, तिथून साथ देतो मी. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. मृत्यूनंतर जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि तुमच्यासोबत असेल. कारण की शेवटी तुम्हाला सगळं इथंच सोडायचं आहे आणि फक्त तुमच्यासोबत कर्म येणार आहे. त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवा, सत्याने वागा, एकनिष्ठेने वागा. वाईट लोकांची संगती कधीच करू नका. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच असतात. कधी कधी भगवंत स्वतः तुमची परीक्षा घेत असतात. अडचणीच्या स्वरूपात असतील किंवा विविध स्वरूपामध्ये तुमची परीक्षा घेतली जाते. तुमचं ध्येय, तुमचं कर्म यावरती तुम्हाला निश्चितपणे ठाम राहायचं असतं. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही आणि लोभासारखा कोणताही आजार नाही. दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते.
मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपास हा नेहमीच अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपास अहंकाराचा करावा, कधी उपास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी चांगल्या लोकांची संगती करायला हवी. वाईट लोकांपासून आपण लांब राहायला पाहू. जिथं आपल्याला बोलावलं नाही अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. ज्या ठिकाणी तुमचा अपमान होतो अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. ज्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळतो, चांगले विचार ऐकायला मिळतात, अशा ठिकाणी तुम्ही नेहमी जायला हवं. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आपली इच्छा पूर्ण होणारच, विश्वास ठेवा आणि स्वामींवरती निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. जाणले समर्था, तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव बघ, मी आहे तुझा विश्वास. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. श्री स्वामी समर्थ. नेहमी चांगलं कार्य करत राहा. आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. वाईट विचारांपासून स्वतःला वाचवा, मनाला वाचवा. मनाला नेहमी सत्संगामध्ये लावा, भक्तीमध्ये लावा. स्वामींची भक्ती करा, कारण भक्तीचा हा एकच मार्ग आहे जो तुम्हाला मोक्षपदापर्यंत पोहोचवणार आहे. बाकी सर्व निश्वर आहे. या जगामध्ये स्थायी असं काहीच नाही. सर्व सृष्टी निश्वर आहे. एक दिवस ही पूर्ण सृष्टी सर्व नष्ट होणार आहे. त्यामुळं तुम्ही मोक्षपदासाठी आग्रही राहायला पाहिजे. तुम्ही आपला आत्मा हा सर्व परमेश्वराच्या चिंतनामध्ये लीन केला पाहिजे. सदैव स्वामींचे नामस्मरण केलं पाहिजे, कारण की स्वामींच्या लीला ह्या अपरंपार आहेत. स्वामी अनुभव हे लोकांना फार आलेले आहेत. स्वामी स्वतः आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत.
जर तुम्ही कुठल्याही समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही स्वामींचा संकल्प करून पारायण करू शकता. आपल्या चॅनलवरती पारायणाचे स्वामी समर्थ सारामृतचे 21 अध्याय उपलब्ध आहेत. हे 21 अध्याय तुम्ही जाऊन जर श्रवण केले तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जर तुम्ही स्वामी समर्थांचे रोज 21 अध्यायाचं पाठांतरण केलं किंवा जर तुम्ही हे आपलं पारायण लावलं घरामध्ये किंवा वाचन केलं संकल्प सोडून, तर तुमचं कुठलंच असं कार्य जे नाही की जे तुम्हाला पूर्ण होणार नाही. पण तुमच्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी, मनामध्ये भक्ती असायला हवी. या भक्तीचा एकच मार्ग आहे की तो तुम्हाला मोक्षपदापर्यंत मिळू शकतो किंवा तुम्हाला हवं ते मिळू शकतं. त्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांचे सारामृत वाचा. 21 अध्याय आहे, छोटे अध्याय आहे. तुम्ही 1-2 तासामध्ये मिनिमम वाचन केलं तर एक अध्याय पूर्ण होऊ शकतो. तुम्ही मिनिमम 21 पारायणे, 7 पारायणे याप्रमाणे 51 पारायणे अशी अनगिनत पारायणे करून आपल्याला हवं ते इच्छा तुम्ही स्वामींकडनं पूर्ण करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला एवढंही जमत नसेल, तुम्हाला वाटलं की आपल्याला श्रवण करून हे अध्याय संकल्प पूर्ण करायचा आहे, तर तुम्ही स्वामींची मूर्ती जर तुमच्या घरात असेल तर मूर्तीसमोर ठेवून स्वामींच्या बसण्यासाठी टाका आणि मोबाईलवरती स्वामी समर्थांचे 21 अध्यायचं आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. ते 21 अध्याय तुम्ही लावा आणि पूर्ण अध्याय किंवा तुमच्या जर मनामध्ये असेल की पूर्ण पारायण होस्तर आपल्याला उठायचं नाही, तर तुम्ही पूर्ण पारायण होस्तर उठू नका. जर तुम्हाला वाटलं की नाही आपण 3-3 अध्याय 2-2 अध्याय करून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ऐकून जमत नसेल तर तुम्ही वाचन करून करा. तुम्हाला जे हवं ते करू शकता आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेऊ शकता. स्वामींची कृपा दृष्टी आजसुद्धा कलियुगामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. स्वामी समर्थ महाराज की जय.